श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अत्यंत शक्तिशाली अशा पौर्णिमा व्रताविषयी माहिती जाणून घेणार आहोत। या व्रताचे काय फायदे आहेत आणि काय महत्त्व आहे आणि या पौर्णिमेचा विधी कसा केला जातो ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। पौर्णिमा व्रत हे वैभव प्राप्तीसाठी करावयाचे व्रत आहे। चांगल्या मार्गाने मिळवले गेलेले धन, पैसे हे दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते। कधीच कोणत्या गोष्टीत कमतरता पडू न देणारे हे पौर्णिमा व्रत आहे। आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना कुठून तरी मदत मिळते, तसेच परिस्थिती सुद्धा अनुकूल व्हायला देखील या व्रताने मदत होत असते। असे हे शक्तिशाली व्रत आहे। दर पौर्णिमेस करावयाचा हा विधी आहे। फक्त ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असेल त्या दिवशी न करता चतुर्थी दिवशीला हे व्रत करायचे असते। पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास करावा। तिखट मीठ खाऊ नये। मात्र दूध, फलाहार, शिंगाड्याचा शिरा असे पदार्थ आपण खाऊ शकतो। संध्याकाळी स्नान करावे। त्यानंतर बाळकृष्णाला देखील स्नान घालावे। एका तपकामध्ये आसनासाठी मध्यभागी तुळस ठेवून त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवावा। कृष्णाला अभिषेक करून गंध, अक्षदा, हळद, कुंकू, बुक्का वाहावे। कृष्णाला 108 तुळशी पत्रे वाहावीत आणि प्रत्येक तुळशी पत्र वाहताना श्री कृष्णाय नमःचा जप करावा। श्री कृष्णाय नमः असे म्हणून मगच ते पत्र कृष्णाला वाहावे। ही पूजा झाल्यानंतर सत्यनारायणाला जसा आपण प्रसाद करतो त्याचप्रमाणे थोडासा प्रसाद घरात करावा। मात्र तो घरातील व्यक्ती सोडून इतर कोणालाही देऊ नये। बाहेरची व्यक्ती जर आली तर त्याला तो प्रसाद खायला देऊ नये। व्रत कोणी करावे तर घरातील कर्त्या व्यक्तीने हे व्रत केलेले कधीही चांगले। मात्र घरातील स्त्रियांनीही हे व्रत केले तरी चालेल। स्त्रियांनी अडीअडचणीच्या काळात हे व्रत करू नये। हे व्रत किती दिवस करायचे तर दर पौर्णिमेला हे व्रत करावे। किती पौर्णिमा कराव्यात याचा हिशोब ठेवू नये। एखाद वेळेस खंड पडला तर हरकत नाही, मात्र चालढकल, कंटाळा या गोष्टीमुळे खंड पडू देऊ नका। जाणून बुजून खंड पडता कामा नये। महान स्वामी भक्त नाना करंदीकर यांनी सांगितलेला हा तोडगा आहे। त्यामुळे या तोडग्यामागे त्यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तींचे आशीर्वाद आहेत असे समजून श्रद्धापूर्वक हा तोडगा करावा। पौर्णिमा व्रत केलेले कधीही चांगले। पौर्णिमा व्रत केल्याने आपल्या कुलस्वामिनीचे कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतात। त्यामुळे पौर्णिमा व्रत हे नक्की करावे। तर आज आपण पौर्णिमा याविषयी माहिती जाणून घेतली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मेसेज बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। असेच आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।